राहिलो हा रिलायन्स मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, याचे CMD आहे मधुकर जाधव संगमनेर. आणि हा बिझनेस प्लॅन आहे. बऱ्याचशा सुयोजित रोजगाराला हा प्लॅन थ्रू आपल्याला रोजगार करून देता येते. या प्लॅनमध्ये असं आहे का ही जी ID घेऊन राहिलो आपण, ही 6 प्रॉडक्टची एक ID घ्यायला असते. 6 प्रॉडक्ट याची किंमत आहे MRP 2000 रुपये. 2000च्या हिशोबाने एक 6 प्रॉडक्टची किंमत होते 12,000 रुपये. आणि आपण या ठिकाणी जसे 6 प्रॉडक्ट घेतले, कंपनीचा रूल असा आहे का बा आपण 6 प्रॉडक्ट घेतल्यामुळे आपली एक ID बनते आणि त्याची DP रेट, कंपनीचे DP रेट हा 1100 रुपये आहे. म्हणून हे आपल्याला 6 प्रॉडक्ट 6600चे भेटते. तुम्ही सांगू लोकांना यात. आता यामध्ये कंपनी म्हणते का बा 6600चे तुम्ही 6 प्रॉडक्ट घेतले म्हणून आम्ही तुम्हाला देऊन राहिलो. पण याच्यात जर तुम्हाला रिटेलिंग प्रॉफिट करायचं असेल तर तुम्ही एक प्रॉडक्ट 1500च्या कमी विकता येत नाही. म्हणून अशा रूपात तुम्हाला एका बॉटलवर 400 रुपयाचे भेटते. या हे झालं तुमचं प्रॉफिट, रिटेल प्रॉफिट. आणि दुसरं प्लॅन असा आहे याच्यामध्ये दुसऱ्या माध्यमातून आपण कमाई कशी करू शकतो किंवा इन्कम कसं घेऊ शकतो. याच्यामध्ये आपण जसे जॉईन झालो त्याच्याप्रमाणे आपण दोघा जणांना इथे जॉईन केलं. या दोघांमध्ये काय होते, एक पेअर तयार होते. या पेअरमध्ये कंपनी तुम्हाला 450 रुपये पेमेंट पाठवते आणि TDS करून 427 रुपये आपल्या अकाउंटमध्ये जमा होते. आता आपण हे दोघंजण जॉईन केले. या दोघांपैकी हा A आहे, हा B आहे. हे दोघंजण जॉईन केले आणि ह्या Bने सतत काम नाही केलं. बायनरी प्लॅनमध्ये काय आहे का जोपर्यंत दोन्ही लेग सरळ चालत असेल दोन्ही साईडनं तरी पेमेंट निघते. पण या ठिकाणी तसं नाही आहे. कंपनीने सिंगल लेग इन्कम पण दिला आहे, पण ते स्पॉन्सरच्या रूपात दिलेलं आहे. समजा हा A माणूस आहे, हे आपण ज्याला जॉईन केलं, यांनी समजा जर 2 लोक जॉईन केले तर कंपनी काय करते, पुन्हा या Aला 450 रुपये देते. या 450 तुम्ही Aला आणला आहे म्हणून कंपनी तुमच्या अकाउंटवर 250 रुपये पाठवते. हे झालं तुमचं बायनरी. सपोज यांनी हा बिझनेस केला, यांनी जर सपोज या ठिकाणी असे जॉईनिंग करत समजा जर 10,000 रुपये कमावले तर याला तर 10,000 भेटतेच, पण तुम्हाला यामधले 5,000 रुपये भेटते. हा झाला सिंगल प्रॉडक्ट. आपण एक सिंगल प्रॉडक्ट घेतलं तर आपण जर ट्रायपॉड घेतला, ट्रँगल घेतला तर ट्रँगल जसं सिंगलमध्ये आपण 6600चे घेतले प्रॉडक्ट, ट्रँगलमध्ये आपल्याला स्वतःच्याच 3 आयडिया आपल्या कंपनीच्या हिशोबाने काढता येते. हा A आपणच आहे, हे आपणच आहे, हा आपण स्वतःच आहे, तिन्ही आहे. आता Aच्या खाली जर आपण जसं या ठिकाणी आपण पहिला माणूस जॉईन केला होता त्याच ठिकाणी जर आपण या ठिकाणी हा माणूस जॉईन केला, या माणसाला जॉईन केलं, या माणसानं सपोज हा वर जो माणूस केला आपण जॉईन, हा माणूस जर या ठिकाणी जॉईन केला तर याला कंपनी किती देते, 450 रुपये. पण याला 450 देत असताना तुम्ही याला आणला आहे म्हणून कंपनी तुमच्या Aला 450 याच्यामधल्या 50% म्हणजे 225 रुपये आणि वर पुन्हा 225 रुपये असे जो खालच्या 450 रुपये घेऊन राहिला. म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे का तुम्ही जे स्पॉन्सर आहे, स्वतःचे स्पॉन्सर, हा स्पॉन्सर तुमचा स्वतःचा आहे म्हणून हा जितके कमाई करून राहिला तेवढेच अमाऊंट तुम्हाला देऊन राहिली. तसेच तुम्ही जर असे जर 5-6 जण स्पॉन्सर लावले, 5-6 जण जेवढे पैसे कमावत असेल, समजा 5 मधला एका जणांना 10,000 रुपये कमावले, हा डायरेक्ट तुमचा स्पॉन्सर असल्यामुळे